24 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही खूपच सुंदर रिव्हर साइडचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय। तसेच बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। मित्रांनो, नवीन वर्षामध्ये नवीन घरामध्ये शिफ्ट व्हायचा प्लॅन करत असाल तर आजचा व्हिडिओ, आजचा प्रोजेक्ट तुमच्यासाठी असणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। या लोकेशनचं नाव आहे महाराष्ट्र नगर। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 24 फ्लोअरची बिल्डिंग आहे। ही ऑलमोस्ट 98% पर्यंत पूर्ण काम झालेलं आहे। याचं पोझिशन जे आहे नेक्स्ट मंथमध्ये डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये सध्या 1 BHK मध्ये फक्त 4 फ्लॅट अवेलेबल आहेत आणि 2 BHK मध्ये देखील 4 फ्लॅट अवेलेबल आहेत। टोटल 2 विंगचा कॉम्प्लेक्स आहे। हा बिल्डिंगला पाहिलं तर आपल्याला पूर्ण वॉल कंपाऊंड पाहायला मिळत आहे। जेवढा स्पेस बिल्डिंगच्या बॅक साईडमध्ये पाहायला मिळत आहे तेवढा स्पेस बिल्डिंगच्या फ्रंट साईडला देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या पार्किंगसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळेल। तर चला वळूया मित्रांनो, आता आपण बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आणि त्याच्यानंतर आपण फ्लॅटकडे वळणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण बिल्डिंगच्या फ्रंट साईडला आहोत। माझ्या राईट साईडला पाहिलं तर बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल आणि मी सांगितल्याप्रमाणे बिल्डिंगच्या फ्रंट साईडला देखील बराच मोठा आपल्याला स्पेस पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा फ्रंट साईडचा आपण पूर्ण व्ह्यू पाहून बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहणार आहोत। माझ्या राईट साईडला आहे बिल्डिंगची ग्रँड एंट्रन्स लॉबी। लॉबीचं काम सध्या चालू आहे। येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये या लॉबीचं काम पूर्ण होणार आहे। तर चला वळूया मित्रांनो, आता आपण ॲक्च्युअल 2 BHK फ्लॅटकडे। मित्रांनो, आता आपण 24व्या माळ्यावरती आलो आहोत। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 7 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहेत। लिफ्टमध्ये 2 आपल्याला पॅसेंजर लिफ्ट पाहायला मिळणार आहे आणि एक जे असणार आहे स्ट्रेचर लिफ्ट असणार आहे। माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहे आणि माझ्या समोर राईट साईडला टोटल 3 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। तर चला आपण 2 BHK फ्लॅट पाहूया। समोर आहे 2 BHK फ्लॅटचा एंट्रन्स। फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला माझ्या लेफ्ट साईडला बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल, जिथे आपण शू रॅक अरेंज करू शकणार आहोत। समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 621। तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। एल शेपमध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतोय आपण। बाल्कनीत आपल्याला पाहिलं तर वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय। या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच सुंदर रिव्हर साइडचा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय। तसेच डोंबिवली सिटीचा व्ह्यू पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा मित्रांनो, या बाल्कनीमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग आहे, महारेरा रजिस्टर आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळणार आहे। समोर आपण पाहतोय पॅसेज एरिया। थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला तुम्हाला पाहायला मिळेल 2 BHK फ्लॅटचा किचनला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळत आहे। तशीच सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळते। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर पाहतो स्टीलचं सिंक, वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे आणि माझ्या राईट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। त्याच्या बाजूला समोर आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट दिला गेलेला स्पेस पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय किचनची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल। तसेच बाहेरचा व्ह्यू देखील पाहूया आपण। खूपच सुंदर सिटी व्ह्यू आणि रिव्हर साइडचा व्ह्यू या किचनमधून पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहून वळूया आपण कॉमन वॉशरूम एरियाकडे।
समोर आपण पाहतोय कॉमन वॉशरूम एरिया. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळणार आहे. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला बराच मोठा वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतो. माझ्या राईट साईडला समोर आपल्याला कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळेल किंवा याला आपण किड्स बेडरूम देखील बोलू शकणार आहोत. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. बेडरूममध्ये सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळत आहे. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू आपण पाहूया. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो आपण या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे. मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 67 लाख. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. आणि या प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला 1 BHK फ्लॅट पाहायचा असेल तो दुसऱ्या फ्लोअरला आणि तिसऱ्या फ्लोअरला अवेलेबल आहे. त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 431 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 46 लाख. यामध्ये देखील सायलेंट निगोशिएबल होणार आहे. चला आपण मास्टर बेडरूम पाहूया. समोर आहे बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. बेडरूमला जर फ्लोरिंग पाहिले तर वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय. खूपच स्पेशियस बेडरूम आहे मित्रांनो हा. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळतोय. वॉशरूममध्ये आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप, ब्रँडेड फिटिंगचा वापर, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळणार आहे. पुढे मित्रांनो आपण बाल्कनीकडे. समोर आहे बेडरूमची विंडो. विंडोच्या बाहेर आपल्याला 3 फूटची बाल्कनी पाहायला मिळते. या बाल्कनीमधून देखील खूपच सुंदर असा आपल्याला व्ह्यू पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकता सिटी व्ह्यू आणि रिव्हर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.